शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेला नवरदेव चित्रपट सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्स सिनेमागृहानंतर गावोगावी सुद्धा प्रदर्शित केला जात आहे। LED स्क्रीनवर चित्रपट पाहायला उत्स्फूर्तपणे प्रेक्षक गर्दी करत असून या चित्रपटासाठी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे। यात्रा, जत्रा, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात देखील चित्रपटाचे प्रदर्शन केले गेले आहे। मोबाईलच्या काळात देखील LED स्क्रीनवर चित्रपट पाहायला होणारी लोकांची गर्दी आणि 2 तास 25 मिनिटे जमिनीवर स्तब्ध होऊन चित्रपट पाहिल्यानंतर महिला भगिनींच्या चित्रपटाबद्दलच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया क्रांतिकारी ठरत आहे। गावोगावी शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून या विषयावर जनजागृती होणे काळाची गरज होती। पत्रकार निरंजन देशमुख यांनी या वास्तवतेचे गंभीर रूप आपल्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून रुपेरी पडद्यावर प्रभावरित्या मांडले आणि विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांनी सुद्धा थिएटर बरोबरच गावोगावी सुद्धा खंबीर साथ देऊन नवरदेवाचा गौरव केला आहे। निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि अभिनेते पत्रकार श्री निरंजन देशमुख यांनी प्रचंड संघर्ष करून या चित्रपटाची निर्मिती केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हा नवरदेव दाखविण्याचा त्यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प असून त्यासाठी ते अतोनात मेहनत घेत असून शेतकरी बांधव देखील या शेतकरी पुत्राच्या नवरदेवाला एक हात मदतीचा देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। सुंदर चित्रपट आहे आणि ज्वलंत जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा प्रश्न असेल, मुलींनी कसं सक्षम झालं पाहिजे तो प्रश्न असेल, का मुली आणि त्यांचे वडील त्यांच्या वास्तव ज्या अपेक्षा वाढल्यात त्यामुळे मुलांची वय 45-50 व्हायला लागले, मुलींची 45-50 वय व्हायला लागले। तर या ज्वलंत प्रश्नाला हात निरंजनजी देशमुख यांनी घातलाय आणि मला तरी प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि नक्की तो तुम्हाला आवडेल। चित्रपटात कुठेही वल्गरपणा नाहीये, कुठेही असं वाटणार नाही का फॅमिली घेऊन कसा बघावा हा चित्रपट। फॅमिलीसह बघण्यासारखा चित्रपट आहे आणि तरुणांना होप्स देणार आहे की अरे तुम्ही जरी शेतकरी असले तरी असं खचून जाऊ नका। नक्कीच या नवरदेव चित्रपटाला आणि त्या सर्व कलाकारांना आणि निरंजन देशमुखला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता सध्या जो समाजामध्ये अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे शेतकरी मुलांच्या लग्नाचा, त्या प्रश्नावर प्रकाश टाकण्यासाठी एक सुंदर अशी कलाकृती आज प्रदर्शित होत आहे आणि मला खात्री आहे की या पिक्चरच्या माध्यमातून निश्चितपणाने जागृती होऊन हा ज्वलंत प्रश्नाला काही अंशी सुटण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे। काय प्रेक्षकांना आवाहन करा? प्रेक्षकांना माझं आव्हान आहे की हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे शेतकरी मुलांचा ग्रामीण भागातील आणि या प्रश्नावर आपण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणानं ही ज्या स्थानिक कलाकारांनी आणि कलाकार, दिग्दर्शक त्याप्रमाणे सर्वच भूमिका पार पाडणारे आमचे मित्र निरंजन देशमुख यांनी जी कलाकृती हा जो सिनेमा सादर केलेला आहे आपण थिएटरमध्ये जाऊन तो पाहावा, जेणेकरून त्याच्यातून आपली समाजाची जागृती होईल आणि हा या प्रश्नाला माझं नाव निरंजन देशमुख, मी पत्रकार आहे। पत्रकारिता म्हणून मी अनेक वर्ष काम केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळीसाहेब माझं लग्न झालेलं आहे। म्हणजे उद्या नको कोणी म्हणायला की याचंच लग्न झालं नाही म्हणून यांनी चित्रपट काढला की काय। मी किराणा दुकानात काम करतोय, पितांबर रस्ता करतात। मला 3 मुलींपैकी 2 मुलींची लग्न झाली माझ्या। दोन्ही मुली माझ्या शिक्षणाला दिलेल्या आहेत, एकदम चांगल्या पद्धतीनं शेती करताय आणि चांगल्या घराण्यामध्ये पण आहेत। आता तिसरी मुलगी पण माझी म्हणजे मला जावईच बोलत आहे शेतकऱ्यांना म्हणजे शेतीला द्यायची, तर मी पण ठाम विचार आहे मला शेतीवाल्यालाच मुलगी द्यायची। दुसरी गोष्ट अशी माझे बंधू जे आहेत एक कामगार प्रेसमध्ये एक गवंडी काम करतो, त्यांचा पण मला साथ भरपूर आहे, म्हणजे मागं पण दिली पुढची साथ पण ते देत आहे। शेतकऱ्याचा आम्हाला मुलगी द्यायची हा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि देणारच आहे, आमचा पूर्णपणे विश्वास आहे। अतिशय आनंद वाटला आणि असंच प्रत्येक ठिकाणी जर सगळं कळलं तर अतिशय आनंद होऊ शकतो आणि याच्यामुळं प्रत्येक शेतकरी जागी होऊ शकतो, कारण शेतकऱ्याला मुलगी देऊ शकतो। असे सगळे जे एकत्र राहतात त्याला शेतकरी नवरा आणि त्याच्यातले सगळे जे चांगले असतात ते सगळेच चांगले आणि शेतकरी हे सगळेच जास्त श्रेष्ठ। आज योगायोगानं नवरदेव चित्रपट पाहण्याचा योग आला आणि शेतकऱ्याच्या खऱ्या जीवनाचं दर्शन त्या ठिकाणी घडलं।
शेतकरी मुलांच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडलं। हा चित्रपट पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या व्यथा, शेतकऱ्याची अपेक्षा, शेतकऱ्याचे मुलांच्या व्यथा या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे मांडल्या गेल्या। हा चित्रपट बघितल्यानंतर शेतकरी, शेतकऱ्यांच्या मुली, शेतकऱ्यांचे मुलं हे निश्चितच परत असं काही म्हणणार नाही का बाबा शेतकरी मुलगा नकोय, शेतकरी नवरा हवा ग बाई, अशा पद्धतीने यानंतरच्या मुली म्हणतील हा चित्रपट पाहिल्यानंतर, अशी एक अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सर्वांना हा चित्रपट पाहण्यासाठी नम्रतेची विनंती करतो आणि त्याप्रमाणे अनुसरण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी पहिल्यांदा देशमुख साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण राज्य सरकारसाठी जो पिक्चर काढला त्याबद्दल मी माझ्या शेतकरी परिवारातर्फे देशमुख साहेबांचे आणि पहिल्यांदा अभिनंदन करतो। कारण खरंच आपला शेतकरी वर्ग खूपच आहे, कारण 40-50 वर्ष होते पण लग्न जमत नाही, खरी व्यथा आहे। कारण सर्वांना शेतकरी नकोय, नवरदेव सर्वांना नोकरीवाला पाहिजे, पण सर्वांना एक नम्र विनंती, या पिक्चर बघा आणि सर्व शेतकरी बंधूंना मुली द्या आणि आपला शेतकरी वर्ग, आपला परिवार वाढवा एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा हा चित्रपट, जो प्रश्न ज्वलंत झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात, भारत देशात, की शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी मुली देण्यासाठी शेतकरीच या ठिकाणी त्याला नकार देतात। आणि ही व्यथा अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रश्न आमचे मित्र निरंजन देशमुख यांनी या चित्रपटाद्वारे या ठिकाणी मांडला, त्याला वाचा फोडली। अतिशय उत्कृष्ट असा हा चित्रपट। मी आवाहन करतो संपूर्ण शेतकरी वर्गाला की त्या संपूर्ण शेतकरी वर्गाने आपल्या कुटुंबासह हा चित्रपट एकदा पाहावा आणि याच्यातून योग्य तो बोध घेऊन आपल्या मुली या शेतकरी कुटुंबातच दिल्या पाहिजे असा संदेश या चित्रपटातून दिला गेला आणि तो तंतोतंत शेतकरी वर्गानं पाळावा, जेणेकरून ही समस्या निर्माण झाली मुली न मिळण्याची। आणि शेतकरी जे युवक आहे, होतकरू युवक आहे, यांचा जो विवाहाचा प्रश्न आहे हा जेणेकरून निकाली निघण्यासाठी हा चित्रपट मोलाचं या ठिकाणी समाजाला, शेतकरी वर्गाला मार्गदर्शन ठरेल असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। ही एक अपेक्षा झाली। काय झालंय, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला आहे। प्रत्येक जणाला वाटतं शेती पाहिजे पण माझी मुलगी शेतात गेली नाही पाहिजे, हे चुकीचं आहे। शेती पाहिजे तर मुलींना शेती केली पाहिजे आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या युवकांनी, या समाजांनी बदलला पाहिजे। शेती ही आपली माता आहे, शेतात पिकलं तरच हे जग खाईल, जगाचा पोशिंदा हा शेतकरी, ही भावना ही वाढीस लागली पाहिजे, विशेषतः तरुण वर्गाने जोपासली पाहिजे। शेतकऱ्यांच्या मुलांकडे जमीन आहे, शेतकऱ्यांकडे जमीन आहे, ती न संपणारी आणि ही शाश्वत आणि ही अनंत पिढ्यांना सांभाळणारी आहे, अनंत पिढ्यांचा सांभाळ करणारी। त्यामुळं शेतकऱ्याच्या मुलांच्या बाबतीत जो झालेला गैरसमज आहे, सगळ्या मुलींच्या आईवडिलांनी तो गैरसमज दूर करावा आणि शेतकऱ्याच्या मुलांना मुली द्यावा, ही काळाची गरज आहे। शहरात राहणाऱ्या सर्व्हिसवाले आई वडील असो, मुली असो, तिने पण हा चित्रपट पाहावा। ही शेतकऱ्याची व्यथा आहे, ती तिने सगळ्यांनी समजून घ्यावा।